ऐका, शिवाजी महाराजांचं नाव नुसतं ओठात असून चालत नाही, ते पोटात गेलं पाहिजे, किंबहुना हृदयाच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. असं झाल्याने जीवनाच्या रंगाचा बेरंग न होता जीवनाच्या रंगाचा श्रीरंग होतो. शिवनाम तो शुभनाम आहे. आपल्या उत्तुंग अशा कर्तृत्वाच्या माध्यमातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी शिवाजी या 3 अक्षरात 3 महाकाव्य सामावलेली आहेत. एक रामायण, महाभारत आणि शिवभारत. रामायण हे नंददीपासारखं आहे, महाभारत हे यज्ञकुंडासारखं आहे, तर शिवभारत हे धगधगदा रणकुंडासारखं आहे. हे समयी अर्जुनाचा लक्ष नेम आहे, तसं श्रीकृष्णाचा भाव प्रेमही आहे. एकलव्याची गुरुभक्ती आहे, तशी श्रावणाची मातृभक्ती देखील आहे. भगीरथाचा प्रयत्न आहे, तसं कर्णाचं दातृत्व देखील आहे. असा अलौकिक जीवन चरित्र ज्याने या भूतलावरती निर्माण केलं, ते युगनायक युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांना प्रार्थना करूया. महाराज, काळाची गरज म्हणून तुमच्या चारित्र्य धर्मकीर्तन मी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरती मांडलेलं आहे. हे धर्मकीर्तन ऐकण्याकरता यावं आणि सुवर्ण सिंहासनावरती विराजमान महाराज विराजिये. आवाज खोला, आवाज. महाराज विराजिये. विराजिये. आता महाराज कीर्तनाला आलात, आता विचारांची काही गफलत होणार नाही. तसं या जीवसृष्टीचा जर आम्ही कधीतरी विचार केला तर या जीवसृष्टीमध्ये अनेकविध गोष्टी अनुपमे आहेत, ज्यांना कशाची उपमा देता येत नाही. तुम्ही मला सांगा, आकाशाला कशाची उपमा द्यायची? आकाश आकाशासारखाच अनुपमी आहे. तुम्ही मला सांगा, समुद्राला कशाची उपमा द्यायची? तुम्ही मला सांगा, राम रावणाच्या युद्धाला कशाची उपमा द्यायची? राम रावणाचं युद्ध हे रावणाच्या युद्धासारखाच अनुपमी आहे, त्याला कशाची उपमा देता येणार नाही. मी तर असं बोलून जाईल महाराज की प्रभू श्री रामचंद्रांचं आणि रावणाचं जे युद्ध झालं, त्या रावणाच्या युद्धाला दुसरे कशाची उपमा देताच येणार नाही. पण पुढे जाऊन जरा बोलून जातो, प्रभू श्री रामचंद्रांचं संपूर्ण जीवनचरित्र आहे, त्या जीवनचरित्राला दुसऱ्या कोणाच्या जीवनचरित्राची उपमा आपल्याला देता येणार नाही. हो, आदर्श राजा कसा असावा? प्रभू श्री रामचंद्रांसारखा. आदर्श पिता कसे असावेत? प्रभू श्री रामचंद्रांसारखे. आदर्श पुत्र कसे असावेत? प्रभू श्री रामचंद्रांसारखे. आदर्श बंधू कसे असावेत? प्रभू श्री रामचंद्रांसारखे. सर्व गुण संपन्न जीवनचरित्र कोणाचं असेल तर ते प्रभू श्री रामचंद्रांचं आहे. म्हणून आजही हजारो वर्षांपूर्वी प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता, हजारो वर्षांपूर्वी, पण तरी सुद्धा आजही प्रभू श्री रामचंद्रांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं आजही. आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या नंतर या हिंदुस्थानामध्ये अनेक बादशाहांनी राज्य केलं, अनेक मोठमोठे सम्राट होऊन गेलेत, सगळ्यांनी राज्य केलं आणि त्यांना असं वाटायचं की आमचं नाव सुद्धा या भूतलावरती, या पृथ्वी तलावरती, या भारत राष्ट्रामध्ये आमचं नाव अजरामर होईल. पण मी मंडळी तुम्हाला सांगून जातो, प्रभू श्री रामचंद्रानंतर जन्माला आलेले हे बादशाह सगळ्यांचे नाव मातीत मिसळले गेले. कोणी विचारत नाही, कोणी त्यांचं नाव आदराने घेत सुद्धा नाही. पण प्रभू श्री रामचंद्रांचं नाव आजही संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत आदराने घेतलं जातं, कारण त्यांचं जीवन चरित्र तसंच होतं. आणि या सगळ्यांना स्वतःवरती वाटायचं की आमचं नाव अजरामर झालं, चंद्र सूर्य असेपर्यंत आमचं नाव राहील. पण सगळ्यांचं नाव मातीत मिसळलं गेलं. म्हणून आजही म्हटलं जातं, मिट्टी में मिल गए ओ बादशाह जिनको खुद पे गुमान था, मिट्टी में मिल गए ओ बादशाह जिनको खुद पे गुमान था, अरे वो पत्थर भी न पानी में डूबे जिन पे प्रभु श्री राम का नाम लिखा हुआ था. काय टाळ्या वाजवतात तुम्ही? काय नाही तर टाळ्या वाजवल्या नाही, ते का बांगलादेशात ना आलेले आहेत. महाराजांबद्दल 2 ओळी बोलून जातो, अशा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे.
पंचक्रोशीत माहिती पडायला पाहिजे. राजा शिवछत्रपतींचं जीवन चरित्र आज या ठिकाणी सांगितलं जात होतं. नीट ऐका. जीवन कसं जगावं आम्हाला रामायण शिकवतं. जीवन कसं जगावं आम्हाला रामायण शिकवतं. मरावं कसं आम्हाला भागवत शिकवतं. अरे जीवन कसं जगावं आम्हाला रामायण शिकवतं. मरावं कसं आम्हाला भागवत शिकवतं. पण या राष्ट्राकरता जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवतात. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आता झाली कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल प्रभू श्री रामचंद्रांचं जीवनचरित्र सुद्धा अनुपमी आहे. आता यांचं जसं जीवनचरित्र अनुपमी आहे मंडळी, तसंच एक आई आणि लेकराचं जे प्रेम आहे ते सुद्धा अनुपमी आहे. त्यांना कशाची उपमा देता येत नाही. अहो घार हिंडते आकाशी, परिचित्त तिचे पिलापाशी. केवढे मोठे श्रेष्ठत्व या प्रेमामध्ये आहे. प्रभात काळी अशी जाय पक्षीने पिलू वाटप आहे उपवासी. केवढे मोठे श्रेष्ठत्व या प्रेमामध्ये आहे. आता या सजीवांच्या जीवनामध्ये जसं प्रेम जोपासलं जातं, हो एक सजीव तर असे आहेत की ती नुसते कृपादृष्टीने आपल्या पिलांकडे पाहतात तर त्यांचं पोटही भरतं आणि भरण पोषित देखील होतं. तुम्हाला प्रमाण माहितीच असेल नाही का. म्हणजे कासवीन नुसती कृपादृष्टीने आपल्या पिलांकडे पाहते, त्यांचं पोटही भरतं आणि भरण पोषण देखील होतं. एवढं श्रेष्ठत्व या प्रेमामध्ये आहे. आता या सजीवांच्या जीवनामध्ये जसं प्रेम जोपासलं जाताना मंडळी, तसंच भगवंताने आणखीन एक प्राणी निर्माण केला, तो म्हणजे मनुष्य प्राणी. ते म्हणजे तुम्ही आम्ही. आणि आपल्या जीवनामध्ये प्रेम जोपासलं जातं, निर्विवादपणे प्रेम जोपासलं जातं. आणि ते प्रेम जोपासत असताना अनेक नातेसंबंध निर्माण झालेत. मग त्या ठिकाणी भावाचं प्रेम असेल, भाऊ बहिणीचं प्रेम असेल, पती पत्नीचं प्रेम असेल. आता या पती पत्नीच्या प्रेमाबद्दल तर काय बोलावं मंडळी. संत महात्म्यांनी भगवंताविषयी एकनिष्ठता व्यक्त करण्याकरता हेच नातं सांगितलं. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायणा. पतिव्रते स्त्रीला आपला पती जितका प्रिय असतो तितके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला प्रिय आहेत असं जगद्गुरु तुकाराम महाराज या प्रमाणात सिद्ध करतात. आता अलीकडे काय झालंय माहिती आहे का. आता आपल्या भारत राष्ट्रामध्ये बरं आहे, लग्न झाल्यानंतर शेवटपर्यंत टिकतं तरी, म्हणजे तो आपल्याकडे संस्कारच आहे नाही का. पण दुसऱ्या राष्ट्राकडे जर आपण नीट बघितलं तर तिथं युरोप खंडामध्ये, अमेरिकेकडे जर नीट बघितलं निरीक्षण करून, तर तिकडे काही लग्न म्हणजे हा काही संस्कार नाहीत. अशी लोक लग्न करतात आणि 6-6 महिन्यानंतर त्यांचा घटस्फोट होतो, 12-12 महिन्यानंतर घटस्फोट होतो. काही काहींचा 1 वर्ष जास्तीत जास्त टिकतं. पण मंडळी जास्त दिवस ते एकत्र राहत नाही. आणि भारतवर्षातील माय माऊलींकडे बघून त्यांना आश्चर्य वाटतं. बाप रे, एक स्त्री मरेपर्यंत एकाच पुरुषाबरोबर एकनिष्ठ राहते तरी कसं काय, असं त्यांना आश्चर्य वाटतो. एक पुरुष मरेपर्यंत एक स्त्री बरोबर एकनिष्ठ राहतात तरी कसं काय. आणि माय माऊलींबद्दल त्यांना असं वाटतं की एक जन्मभर एक स्त्री आपल्या एकाच पुरुषाबरोबर, आपल्या पतिराजाबरोबर एकनिष्ठ राहते तरी कसं काय. अजून तर त्यांना 7 जन्माचं माहितीच नाही. ते जर माहिती पडलं तर ते चक्कर येऊनच खाली पडतील नाही का. म्हणजे 7 जन्म ती माय माऊली एकाच पतिराजाबरोबर राहते आणि 7 जन्मसुद्धा तोच पती मला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करते. केवढं प्रेम माय माऊली आपल्या पतिराजावर करत असते हे त्या मंडळींना माहिती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढं प्रेम हे आपल्या पतिराजावरती करत असते महाराज. पण दुसऱ्या राष्ट्राकडे जर आपण नीट निरीक्षण करून बघितलं तर दुसऱ्या राष्ट्राकडे अशी लोक लग्न करताना असा त्यांचा घटस्फोट होतो. असंच एक प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं होतं मंडळी. आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर ती माय माऊली म्हणत होती की मला यांच्याबरोबर राहायचं नाही, मला यांच्याबरोबर संसार करायचा नाही, मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट हवा आहे, मला आत्ताच्या आत्ता सोडचिठ्ठी हवी. त्यांच्या भाषेमध्ये काय बोलायचं ते बोलत होती. तो वकील म्हटला, अहो बाई तुम्ही दररोज येता ठीक आहे, पण नेमकं त्या न्यायाधीशाला नेमकं कारण काय सांगू घटस्फोट घेण्याचं नाही का. तुम्ही एवढ्या दिवसापासून येत आहे. आणि त्या बाईने एवढं मजेशीर कारण सांगितलं रवींद्र महाराज. ती बाई म्हटली, वकील साहेब आमचे घरचे ना रात्रभर इतके घोरतात, इतके घोरतात, इतके घोरतात, त्यांच्या घोरण्यामुळे मला झोपच येत नाही. याला कुठं काय प्रेम म्हणावं का. पण सर्वश्रेष्ठ प्रेम कोणतं असेल, ज्या प्रेमाचं कोड सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सुटलं नाही. किंबहुना धनुर्धरा जो या मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. एवढे मोठे श्रेष्ठत्व आई आणि लेकराच्या प्रेमामध्ये असल्यामुळेच महाराजांनी आज अभंगाचं पहिलं चरण लिहिलं. लेकुराचे
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या मुलाचं हित व्हावं, हित व्हावं, हित व्हावं एवढंच आईला वाटत असतं. त्यासाठी आई आपलं चित्त आपल्या मुलाच्या प्रती समर्पित करीत असते. आता महाराजांनी या ठिकाणी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हा शब्द का वापरला, तर संत महात्म्यांनी, आपल्या महाराष्ट्रातील संत महात्म्यांनी अभंगाचं लिखाण केलं. आणि अभंगाचं लिखाण करीत असताना, भगवंताविषयी प्रेम व्यक्त करीत असताना अनेक अभंग लिहिले. त्यामध्ये अनेक असे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. अनेक अभंगामध्ये चित्त हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोण्या बाई बहुदारी दातारा. एवढंच काय, जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्यावेळेला त्यांच्या श्रीगुरूंचा अनुग्रह झाला त्यावेळेला त्यांच्या श्रीगुरूंनी त्यांच्याकडे पावशर तूप मागितलं होतं. आता पावशर तूप म्हणजे नेमकं तरी काय, तर पावशर 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 या चौघांचा मिळून 1 किलो तयार होत असतं. तर त्यांचे श्रीगुरू त्यांच्याकडे त्यांचं मन मागत नाही, त्यांची बुद्धी मागत नाही, त्यांचा अहंकार मागत नाही. काही द्यायचंच असेल तर तुमचं चित्त मला काढून द्या, म्हणजेच भोजना मागती तूप पावशेर विसर स्वप्न माझी. एवढा समर्पक शब्द चित्त आहे. म्हणून आई आणि लेकराच्या प्रेमामध्ये महाराजांनी हा शब्द वापरला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतात, सगळ्या अनेक कवी होऊन गेले, अनेक संत होऊन गेले, अनेक साधू होऊन गेले, अनेक सज्जन लोक होऊन गेले. सगळ्यांनी तोंड भरून वर्णन फक्त आणि फक्त आईचंच केलेलं आहे. हे कवी तर इतकं सुंदर लिहितात, ते बोलतात, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी, आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी म्हणजे आई. आपण जर 90 वर्षांचे झालो आणि आपली आई जर जिवंत असेल तर आपण 9च वर्षांचे असतो. आणि आपण जर 9 वर्षांचे असलो आणि दुर्दैवाने जर आपली आई गेली ना मंडळी, तर आपण 9 वर्षांचे असून सुद्धा म्हातारे होतो. इतकं महत्त्व आहे आईचं. म्हणून आजही म्हटलं जातं, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. हेच लागे माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. फार 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 प्रेम आई आपल्या लेकरावरती करत असते. म्हणून म्हटलं जाताना सगळ्यांचा पाठ सुद्धा आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार. म्हणून आई फार प्रेम करत असते. अहो, माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींना लिहावं लागलं आई वडिलांबद्दल, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे. सगळ्या तीर्थांचा माहेरघर कोणतं असेल तर आपल्या आई वडिलांचे चरण आहेत, दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही, असं माऊली सुद्धा लिहितात. एवढं मोठं आणि फार गगना एवढं महत्त्व आहे आईचं. म्हणून आजही म्हटलं जातं, समुद्राची केली शाई, आकाशाचा केला कागद, तरी सुद्धा आईचे उपकार कधीच लिहिता येणार. आई वडील माझे थोर, उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. दिला तिने जीवनाला आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. हो तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. मुठभर गात आणि गळ्याला उपवास, कोण मातीतून घालताना तुळविले काटाचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने
तसा या ठिकाणी पद महाराजांनी म्हटलेलं आहे, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आता सगळ्यांचं पाठांतरच ते झालं नाही का? खूप असं सुंदर असं महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि खरोखर आई फार प्रेम करत असते. आता तुम्ही अनेक वर्षांपासून कीर्तन ऐकत आहात, पौराणिक कथामध्ये सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल की आईचं आपल्या लेकरावरती फार फार प्रेम असतं. आता ते सांगण्याकडे आपल्याला काही जास्त वेळ नाही, पण एक छोटंसं सांगून जातो म्हणजे झटक्यात तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेला अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला आणि अभिमन्यू युद्धामध्ये मारला गेला, आणि अभिमन्यू ज्या वेळेला युद्धामध्ये मारला गेला त्यावेळेला सुभद्रा माता आपल्या मुलाला मांडीवर घेऊन रडायला लागल्या. आणि आपल्या मुलाला मांडीवर घेऊन रडत असताना भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवंत सांगतात, रडू नको सुभद्रे, रडणं शोभत नाही तुला. त्यावेळेला सुभद्रा विचारते, का देवा? अगं पंडूराजाची तू सून आहे, अर्जुनासारख्या धुरंधराची तू पत्नी आहे, भगवंताची तू बहीण आहे, रडणं शोभत नाही तुला. त्यावेळेला सुभद्रा सुंदर सांगते, नीट आहे का मंडळी? सुभद्रा सांगते, देवा ही नाती पाठ आहेत रे मला. मी पंडूराजाची सून नाही रडत देवा, मी अर्जुनासारख्या धुरंधराची पत्नी नाही रडत देवा, मी भगवंताची बहीण नाही रडत रे देवा, मी अभिमन्यूची माय रडते. हे तुला कळणार नाही, हे तुला कळणार नाही. पुढच्या जन्मामध्ये तू आई म्हणून जन्म घे आणि तुझं पोरग असं लढाईत मरू दे, मग तुला कळेल की पुत्र मेल्यानंतर आईला किती दुःख होतं, मुलगा मेल्यानंतर आईला किती यातना होतात, ते तुला आत्ता या जन्मामध्ये कळणार नाही. म्हणून भगवंताला आई कळली नाही महाराज, तर तुमचं आमचं काय घेऊन बसतात. फार असं प्रेम आई आपल्या लेकरावरती करत असते. म्हणून या तीनही चरणांमध्ये महाराजांनी फक्त आणि फक्त आईचंच वर्णन केलं आहे. महाराजांना विचारूया, महाराज आपल्या मुलाचं हित व्हावं, आपलं चित्त आपल्या मुलाच्या प्रती समर्पित करीत असते, एवढंच आई करते का? तर महाराज म्हणतात, नाही 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 नाही, तिच्या मनामध्ये आपल्या लेकराबद्दल अत्यंत कळवळा देखील असतो. ऐसी कळवळ्याची जाती, 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 ऐसी चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तिच्या मनामध्ये आपल्या लेकराबद्दल अत्यंत अत्यंत असा कळवळा असतो. ऐसी कळवळाची जाती करी लाभाविण प्रीती. जाती हा शब्द वापरलेला आहे महाराज, कारण की जात ही कधीच जात नाही, तिलाच खऱ्या अर्थाने जात म्हणतात. म्हणून महाराजांनी सुद्धा इथं जात हा शब्द वापरलेला आहे. लेकुराचे हित वाहे माऊली चित्त, ऐसी कळवळाची जाती. कळवळा तिच्या मनामध्ये आपल्या लेकराबद्दल फार 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 असतो. ते म्हणाल, महाराज गेल्या अर्ध्या पाऊण तासपर्यंत तुम्ही एकच सांगत आहात की आईचं आपल्या लेकरावर फार प्रेम असतं, आईचं आपल्या लेकरावरती फार प्रेम असतं. दुसरी बाजू काही तुम्ही सांगतच नाही आहात, म्हणजे दुसरी बाजू सांगण्यासारखीच नाही म्हणून सांगत नाही. म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की लेकराचं आपल्या आईवरती शेवटपर्यंत प्रेम असेल याची शाश्वती नाही स्वप्नीलजी महाराज या 21व्या शतकामध्ये नाही. अहो 4 तांदूळ मुलाच्या डोक्यावरती पडतात, दुसऱ्या दिवसापासून त्याचं डोकं बदलतं, याला संसार म्हणतात. काय झटका असेल त्या तांदळाचा.
मला तर काही कळतच नव्हतं. म्हटलं तांदूळ डोक्यावर पडल्यानंतर एवढं काय मुलाचं डोकं बदलतं नाही का. जरा 4-5 लग्नांमध्ये जरा नीट निरीक्षण केलं. निरीक्षणाची अंती कळलं काय काय मंडळींना चांगल्या अशा जोरात भुका लागलेल्या असतात म्हणून त्या अक्षदा असे जोरात मारून फेकतात. म्हणून त्याच्या मागच्या मेंदूला लागतात का काय. दुसऱ्या दिवसापासून त्याचं डोकंच बदलून जातं. आणि आपल्या आईवरचं प्रेम तो आपल्या पत्नीवर करायला सुरुवात करतो. म्हणजे माझं असं काही मत नाही की पत्नीवर प्रेम करू नये, पत्नीवरही प्रेम केलं पाहिजे. पण काय काय घराण्यामध्ये अशी लेकरं जन्माला आलेत, लग्न झाल्यानंतर आपल्या आईबरोबर नीट बोलत सुद्धा नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून या वारकरी संप्रदायाच्या गादीवरनं आई लेकराचं प्रेम सांगावं लागतं. विठाल 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 विठाल. पण महाराज काही मंडळींना किती सांगा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडणारच नाही, अजिबात पडणार नाही. अहो श्रीराम जय जय राम एवढा मोठा जयघोष 22 तारखेला झाला. पण त्यांचं जीवनचरित्र जरा आत्मसात करण्याचा प्रयत्न कोणी कधी केला का. प्रभू श्रीरामचंद्रांसारखं जीवनचरित्र कधीच कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला नाही. 2 भाऊ 4 भाऊ, पण 4 भावांमध्ये कधीच वितुष्ट आलं नाही. एवढंच काय लक्ष्मण आणि प्रभू श्रीरामचंद्र काय बोलावं त्यांच्या बंधुप्रेमाबद्दल, किती बोलावं त्यांच्या बंधुप्रेमाबद्दल. ज्या वेळेला सावली सावलीसारखे प्रभू श्रीरामचंद्रांबरोबर राहिले, सावलीसारखे. एक वेळ मी तुम्हाला सांगून जातो, सावली आहे ना सावली आपल्या अंधारामध्ये साथ सोडून जाते, पण लक्ष्मणाने प्रभू श्रीरामचंद्रांची कधीच साथ सोडली नाही. आणि ज्या दिवशी लक्ष्मणाने आपला देह ठेवला हे फक्त प्रभू श्रीरामचंद्रांना कळलं. दुसऱ्या क्षणाला शरयू नदीमध्ये आपला देह प्रभू श्रीरामचंद्रांनी समर्पित करून दिला. एवढं प्रेम होतं आपल्या भावावरती. आणि आपल्या आत्ताचे भाऊ त्या एवढ्याशा जमिनीच्या तुकड्या करता एकमेकाच्या भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीचा दांडा टाकणारे भाऊ सुद्धा आपल्याला या कलियुगामध्ये पाहायला मिळतात. ही म्हणजे आश्चर्याची गोष्ट तर हीच आहे. एकाच आईच्या पोटी जन्म घेऊन, एकाच मायमाऊलीच्या पोटी जन्म घेऊन आपण असे वागतो तरी कसे, हाच मोठे प्रश्नचिन्ह आहे. ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला जातो, त्यांनी वनवासात आल्यानंतर त्या ठिकाणी वनदेवी त्या ठिकाणी प्रगट झाल्याने वनदेवी बोलू लागली, प्रभू मैं आपकी क्या सेवा कर सकती हूँ. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्र म्हटले, काही नाही, आता वनामध्ये आलेलो आहे, फल फूल खा लेंगे, कुटिया बांध के रह लेंगे. त्यावेळेला ती पुन्हा म्हणते, नहीं प्रभु कुछ तो होगा सेवा करने के लिए, थोड़ी सेवा हमें करने दीजिए. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्र पुन्हा म्हणतात, अब आ गए हैं वन में रह लेंगे, सेवा करने के लिए कुछ नहीं है. पण पुन्हा ज्यावेळेला आग्रह असतो वनदेवीचा, कुछ तो होगा थोड़ा बताइए. आणि त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, ठीक आहे. प्रभू श्रीरामचंद्र बोलून गेले, देवी मैं जिस रास्ते से आया हूं उस रास्ते के कांटे हटवा देना. त्यावेळेला वनदेवीने विचारलं, प्रभु आपने बताया है मैं तो कांटे हटवा दूंगी, लेकिन प्रभु आप तो उस रास्ते से जंगल में, अयोध्या से उस रास्ते से जंगल में आ गए, अब इस रास्ते से फिर से अयोध्या में नहीं जाने वाले, तो फिर कांटे क्यों हटवा दूं. उत्तर सुन के आपके आंख विभो जाएंगे. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्यावेळेला विचारलं प्रभू श्रीरामचंद्रांना, त्यावेळेला वनदेवीला उत्तर देत असताना प्रभू श्रीरामचंद्र बोलतात, मैं जिस रास्ते से आया उस रास्ते के कांटे हटवा देना. क्यों, एक दिन इसी रास्ते से ढूंढता ढूंढता मेरा भाई भरत इस रास्ते से आएगा, उसे कांटे नहीं चुभने चाहिए, इसीलिए कांटे. एवढं प्रेम म्हणजे मला त्रास झाला पण माझ्या भक्ताला, माझ्या भावाला त्रास नको व्हायला, एवढं प्रेम प्रभू श्रीरामचंद्रांनी आम्हाला शिकवलेलं आहे. महाराज याची कधीतरी आपण जाण ठेवली पाहिजे. आणि माय माऊलींना हात जोडून एक शेवटची विनंती करतो आणि पुढे जातो. माय माऊलीने आयुष्यामध्ये सगळं करा, पण एक काम कधीच करू नका, दोघं सख्या भावांचे मन मात्र कधी वेगळे करू नका. ज्या दिवशी तुम्ही 2 भावांचे मन वेगळे केले, त्यानंतर तुम्ही हजारो जरी कीर्तने ऐकले ना, तरी एकही कीर्तन ऐकण्याचं तुम्हाला काहीच फळ मिळणार नाही. कारण की एकच उत्तर आहे त्याचं, की त्या 2 भावांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला असतो. विठाल 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 विठाल. म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांचं उदाहरण मी आज या ठिकाणी तुम्हाला दिलं. ऐका मंडळी, पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती,
खूप 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 तिच्या मनामध्ये आपल्या लेकराबद्दल प्रेम असतं, कळवळा असतो. आता महाराजांना विचारूया, महाराज तुम्ही याचा अर्थ नेमका कुठे लावतात ते तरी सांगा. जगद्गुरु तुकाराम महाराज याचा अर्थ लावत असताना ते सांगतात, जसं प्रेम मुलावरती आई करत असते, हित जोपासत असते, चित्त समर्पित करीत असते, कळवळा असतो, काही लाभ व्हावा असं कधी आईला वाटत नाही, त्याच पद्धतीने संत महात्म्यांचं आणि आमचं नातं आहे. संतांना सुद्धा तेच वाटतं आमच्याबद्दल. जेवढं प्रेम आई आपल्या लेकरावरती करत असते तेवढंच प्रेम संत महात्मे आमच्यावरती प्रेम करत असतात. पण प्रश्न असा निर्माण होतो सध्या की संत म्हणावं कुणाला, कारण कलियुगामध्ये स्वप्नीलजी महाराज सांगितलं गेलेलं आहे की संतांची संख्या तशी कमी आहे, पण अलीकडं असं होऊन गेलेलं आहे की कोणी उठ्ठन कोणी संत म्हणत जातं नाही का. म्हणजे त्यांना संत कोण म्हणतं, तुम्ही आम्हीच म्हणतो. आणि संसारिक लोक ज्या व्यक्तीला संत म्हणतात त्याला असं वाटतं हे सगळे लोक मला संत म्हणतात म्हणजे मी संतच आहे, पण यांना संतांच्या व्याख्या माहिती नाहीत. पण जगद्गुरू तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत की महाराष्ट्रातील सगळ्या संतांनी संतांच्या व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. जगद्गुरू संत तेची 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 संत गंगा हे विठ्ठली गंगा हे विठ्ठली मेहनती बाई दादा मेहनती बाई दादा गंगा हे विठ्ठली गंगा हे विठ्ठली मेहनती बाई दादा सुंदर असं संताची व्याख्या सांगणारं प्रमाण महाराजांनी सांगितलेलं आहे, म्हटलेलं आहे या ठिकाणी. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांच्या जीवनामध्ये विठ्ठलाशिवाय भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. दीनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. तुमचा आमचा दीनरजनी हाचे धंदा राजकारणाचे पोवाडे. दिल्लीच्या बाता आपण गल्लीमध्ये करतो, रात्रंदिवस कोणी भेटलं का राजकारणाच्याच गप्पा चालू आहेत सगळीकडे नाही का. कोण येईल काय होईल काय होईल सगळं नेमं होईल, तू फक्त आपला कामधंदा देख नाही. सांगण्याचा मंडळी एकच अर्थ आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून सगळे संतांचा एकच धंदा, दीनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे. त्यांना खऱ्या अर्थाने संत म्हटलं गेलेलं आहे. माऊलींना विचारू, माऊली तुम्ही संताची साधूची संन्यासीची काय व्याख्या करतात. माऊली एका वाक्यात बोलून जातात, मी आणि माझे जयाचे विसरले अंतःकरण. मी आणि माझं जो व्यक्ती विसरून गेला त्याच व्यक्तीला आम्ही संत म्हणतो, त्याच व्यक्तीला आम्ही साधू म्हणतो, त्याच व्यक्तीला आम्ही संन्यासी म्हणतो. आता एक शेवटची व्याख्या सांगतो आणि पुढे जातो. कबीर महाराजांना विचारूया, कबीर महाराज तुम्ही संत कोणाला म्हणतात. ते तर एवढ्या कठोर शब्दामध्ये बोलून जातात. ते बोलतात की संत तो सब कहलाते, कठीण संत का पंथ क्या है. अरे संत तो सब कहलाते, कठिन संत का पंथ क्या है. जो काम क्रोध को जीता नहीं वो संत नहीं वो जंत है. विठ्ठल 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 ज्याने काम क्रोधावरती विजय मिळाला नाही ते संत म्हणण्याच्या लायकीचे नाही. त्याला आम्ही माणूस सुद्धा म्हणत नाही, त्याला कबीर महाराज जनताची उपमा देतात. यावरनं आपण कळून घ्यायचं की संत कुणाला म्हणायचं. आणि जर तुमच्या जीवनामध्ये संत आलेच नाहीत तर गाथा वाचा, असं वाटेल की जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या बरोबर बोलतायत. ज्ञानेश्वरी वाचा, असं वाटेल की माऊली आपल्यासोबत बोलतायत. आणि शीख धर्मामध्ये आजही म्हटलं जातं, त्यांचे धर्मगुरू ज्या वेळेला मारले गेले त्यांनी ग्रंथ कोणाला आता गादी द्यायची, त्यांनी सरळ ग्रंथ घेतला आणि सिंहासनावरती ठेवला. त्या दिवसापासून ते बोलतात ग्रंथ मानियो गुरु. ग्रंथाला त्यांनी गुरु मानलं. त्याच पद्धतीने आजची व्यवस्था आपली वारकरी संप्रदायामध्ये आहे. कोणाच्या चरणावरती मस्तक ठेवावं आणि कोणावरती विश्वास ठेवावा असे मंडळी आपल्याला पाहायला मिळत नाही, संत आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून आपण सुद्धा ज्ञानेश्वरी आणि गाथेला गुरु मानून आपलं जीवन सुरळीत करून घ्यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो. मंडळी असे संत आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे आणि तेच संत खरे प्रेम करतात जे जसं प्रेम आई आपल्या लेकरावरती करत असते. या संतांबद्दल आम्ही बोलतो असं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मत आहे. आता महाराजांना एक शेवटची विनंती करूया, त्याचं उत्तर द्या महाराज आणि आम्ही पुढे जाऊया. महाराजांना विचारूया, महाराज तुम्ही आई आणि लेकराचं प्रेम सांगितलं, पण तुम्ही ते सांगत असताना नेमकं कोणत्या आईबद्दल बोलतात ते आम्हाला काही सांगितलंच नाही. कारण की काय झालंय माहिती आहे का स्वप्नीलजी महाराज, अलीकडं आईच खूप झालेल्या आहे. कोणतं पोरगं कोणाला आई म्हणाल काहीच सांगता येत नाही. म्हणजे आपण तर नवीनच जातो गावामध्ये, आपल्याला सुद्धा चिंता पडते की खरंच याला नेमकं कोण कोणाला आई म्हणतं काही कळत नाही नाही का, म्हणून याची आई कोणती आहे काय काहीच कळत नाही सध्या. म्हणजे अलीकडं असं झालेलं आहे
नवीन लग्न झालेलं जोडपं असेल तर त्यांच्याबद्दल काही बोलायचं कामच नाही. ते जर नवीन लग्न झालेलं असेल आणि आपण जर लग्नाला गेलेलो नसेल तर ती माय माऊली सुद्धा आपल्या सासूबाईला काय म्हणते? आईच म्हणते. आपल्या सासऱ्याला सुद्धा पप्पाच म्हणते. आपण जर त्यांच्या लग्नाला गेलेलो नसू, अचानक त्यांच्या घरात जर एंट्री केली, आपल्याला असं वाटी या दोन्ही का भाऊ बहिणी शेतच. तो पण आईच म्हणतो आणि माय माऊली सुद्धा आईच म्हणते. ते म्हणाल महाराज तुम्ही याच्या त्याच्या घरचं सांगता, तुमच्या घरात काय परिस्थिती आहे? आमच्या घरात बी तीच परिस्थिती आहे का. आमचा भाऊ पण आईच म्हणतो, वहिनी पण आईच म्हणते, मी पण आईच म्हणतो, माझी पत्नी पण आईच म्हणते. तुम्ही काही लग्नाला आले नाही, तुम्ही जर अचानक आले असते तुम्हाला असं वाटलं असेल या चारी का भाऊ बहिणी शेतच. आई आई आई. आणि लहान लहान मुलं आजीला आई म्हणतात. हे लहान लहान मुलं आता नवीन नाही का, नवीन पिढीचे, ते आपल्या आजीला आई म्हणतात. आणि खरी आई आहे तिला पोरं काय म्हणतात? मम्मी म्हणतात. म्हणजे आई हा शब्द आणि ते आत्याबाई, मामजी हे शब्द आता लोप पावत चालले. हळूहळू आजी शब्द पण निघून चालला आपल्या संस्कृतीतून नाही का. म्हणून कोण कोणाला आई म्हणेल सांगता येणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळं माहिती होतं. म्हणून महाराजांनी या ठिकाणी आई शब्द वापरला नाही, महाराजांनी या ठिकाणी माऊली शब्द वापरला नाही. महाराजांनी लक्षणाने सांगितलं आम्ही कोणत्या आईबद्दल बोलतो. अभंगाचं 3रं चरण. पोटी भारवाही, पोटी भारवाही, पोटी भारवाही, पोटी भारवाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लक्षणाने सांगितलं आम्ही कोणत्या आईबद्दल बोलतो. जी आई 9 महिने 9 दिवस आपल्या मुलाला पोटात ठेवते, त्याचं ओझं वागवते, त्याचं सर्वस्व काही सहन करते, त्या आईबद्दल आम्ही बोलतो. आणि महाराज या महाराष्ट्रामध्ये एक माय माऊली होऊन गेली ज्याने 9 महिने 9 दिवस आपल्या मुलाला पोटात ठेवलं, ओझं वागवलं, त्याचं सर्वस्व काही सहन केलं. आणि ती बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती असे काही संस्कार केलेत चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्या बाळाचं नाव अजरामर झालं. ते म्हणजे राजा शिवछत्रपती आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे जिजाऊ महासाहेब. अहो किती प्रेम केलं नाही का. नाणे घाटाच्या ओठामध्ये आणि भीमार शंकराच्या जटेमध्ये वसलेल्या गड शिवनेरीवरती उषःकाल झाला. पुत्र जिजाऊ महासाहेबांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. आणि साक्षात आई जगतजननी तुळजा भवानी महासाहेबांच्या मुखकमलाने अंगाई गीत गाऊ लागले. महाराजांचा जन्म झाला इथपर्यंत जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला महाराज जन्माला येण्याचं महत्त्व तुम्हाला कधीच कळणार नाही. म्हणून कधीतरी महाराज जन्माला येण्यापूर्वी महाराष्ट्राचा इतिहास कसा होता हे आम्ही कधीतरी अभ्यासलं पाहिजे, हे आम्ही कधीतरी वाचलं पाहिजे, हे आम्ही कधीतरी ऐकलं पाहिजे. म्हणून 12व्या शतकातल्या महाराष्ट्राचा जर आम्ही कधीतरी विचार केला आणि 12व्या शतकात जर आपण कधीतरी गेलो तर 12व्या शतकातल्या महाराष्ट्राबद्दल बोललं जातं. 12व्या शतकातला महाराष्ट्र म्हणजे राजा रामदेवराय देवगिरीवरती राज्य करीत होता. देवगिरी भोवती जणू काही गोळकूळ निर्माण झालेलं होतं. सुख अगदी दुधासारखं उतू जात होतं. नाशिक, त्र्यंबकेश्वर, पैठण सारखी मोठमोठी विद्यापीठं होती. त्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची रेलचेल होती. यामध्ये काही नवल नाहीये. पण नेवासासारख्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये एक महान विभूती सरस्वती मातेच्या समोर बसलेल्या होत्या आणि आपल्या अध्यात्माचे सारीपाटाचे फासे फेकत होते आणि फेकता फेकता गरजत होते, या मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखच्या वरी हो दे या जगा, तो आपली स्नेह पडलवे माते पांघरविषयी सदैव, तरी आताच्या गण निर्मिण माय त्या सर्वश्रेष्ठ विभूतीचं नाव होतं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज. 12व्या शतकात माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. तोपर्यंत महाराष्ट्र अतिशय आनंदित होता.
महाराष्ट्र अतिशय सुखात होता. आणि या महाराष्ट्राचं एक अलौकिक महत्व काय सचिन महाराज सांगू का? या महाराष्ट्रामध्ये आषाढी कार्तिकेची वारी आली की इथल्या वारकऱ्यांचं अंतःकरण असं नाचायला लागतं. इथले टाळ मृदंग विणा जणू काही सजीव होऊन उठतात आणि सगळ्यांची पावलं आळंदी पंढरपूरकडे भिरकायला लागतात. आणि त्या 12व्या शतकामध्ये सुद्धा आळंदी पंढरपूरची वारी अत्यंत सुंदर पद्धतीने चालू होती. कोणीही प्रतिबंध करत नव्हता, कारण की राजा रामदेव राय देवगिरीवरती राज्य करीत होता. पण असं म्हणतात, सुखाला कोणाची तरी नजर लागते, आनंदाला कोणाची तरी नजर लागते. आणि तसंच एका सुलतानाची दृष्टी या महाराष्ट्राकडे लागून होती. त्याला असं वाटायचं कधी एकदा मी महाराष्ट्रावरती आक्रमण करतो आणि कधी या महाराष्ट्राची राख रांगोळी करतो. इथली रयत धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ आनंदाने साधत होती. आणि एक दिवस घात झाला. विंध्याचार्याच्या पाठीमागून धुळीचे लोट उठले. 8000 इस्लामी कंटक आक्रांत करत आले. देना 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 अल्लाहू अकबर. आणि तोडधाड देवगिरीवर कधी पडली ते दुर्दैवाने कळालाच नाही. मंडळी, देवगिरी गाफील होता, राजा रामदेव राय गाफील होता. झुकला राजा रामदेव राय, झुकला देवगिरी, झुकली महाराष्ट्राची भूमी, झुकला सह्याद्री. आणि खूप मोठी खंडणी राजा रामदेव रायने अल्लाउद्दीन खिलजीला दिली, ज्याच्या नेतृत्वाखाली मोगलांचं पहिलं पाऊल या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पडलं. त्या राजा रामदेव रायने अल्लाउद्दीन खिलजीला केवढी मोठी खंडणी दिली ते तुम्ही नीट ऐका मंडळी. 600 मन सोनं दिलं. सोनं, तोळ्याची भाषा नाही करत मी. 600 मन सोनं दिलं, 2 मन मोती दिलेत, 60 मन हिरे मानके दिलेत, 2000 मन चांदी दिली आणि 40,000 रेशमी कापडाचे गठार दिलेत. एवढी मोठे खंडणी राजा रामदेव रायने अल्लाउद्दीन खिलजीला देऊन टाकली. एवढं सगळं दिलं, पण जे द्यायला नको होतं ते त्यानं दिलं. ते म्हणजे आपल्या स्वतः पोटची मुलगी, जिचं नाव होतं जेठाई. जेठाई नावाची मुलगी त्याने अल्लाउद्दीन खिलजीला देऊन टाकली. आणि तिथेच या महाराष्ट्राच्या दुर्दैवाच्या प्रारंभाला सुरुवात झाली. राजा रामदेवरायचा मुलगा शंकर देवराय तो मोहिमेवरती गेलेला होता. तो परत आला, त्याने युद्ध मांडलं, पण दुर्दैवाने त्याला देखील पराभव पत्करावा लागला. आणि हळूहळू सुलतानांची दाटी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये व्हायला लागली. प्रथम आले ते दिल्लीचे मोगल आले, नंतर विजापूरची आदिलशाही आली, गोलकोंड्याची कुतुबशाही आली, खानदेशच्या फरजरीत सुलतान आले, निजामशाही आले. आणि हळूहळू सुलतानांची दाटी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये व्हायला लागली. 100 वर्ष झाले, 200 वर्ष झाले, 300 वर्ष झाले. 300 वर्षांमध्ये यांनी महाराष्ट्र जाळून काढला, मसन वाट करून टाकली आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीची. 300 वर्ष महाराष्ट्र आगीमध्ये होरपळत होता. 300 वर्ष. आणि 300 वर्षांनंतर एक महान विभूतीने या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला. त्यांचं नाव होतं श्री संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांनी जन्म घेतला. आपल्या कथा कीर्तनाच्या भारुडाच्या माध्यमातून समाजमन जागृत करण्याचा प्रयत्न केला, समाजमन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण समाजमन इतकं रसातळाला गेलेलं होतं, सत्व स्वाभिमान स्वराज्य याचा विचार कोणी करत नव्हतं. माणसं जगत होती, मरण येत नाही म्हणून जगत होती. या पलीकडे जगण्याला दुसरा अर्थ उरलेला नव्हता. लग्न मंडपातल्या तरण्या बांडपुरी उचलल्या जात होत्या. पाणी आणण्याकरता पाणवटावर गेलेली तरुण मुलगी सुरक्षित घरी परत येईल याची शाश्वती नव्हती. त्या काळामध्ये सर्वस्व लुटलं जात होतं, सारं लुटलं जात होतं. सुलतानी फौज अगदी वकवकून पडत होत्या आणि सर्वस्वाबरोबर लुटली जात होती ती वस्तू म्हणजे अब्रू. काय झालं या महाराष्ट्राच्या भूमीला? कुणीच वाले नव्हता का? एका काळाचे खरोखरचे राजे आता पदवीचे लाचार झालेले होते. सरदारकीचा तुकडा फेकला की त्याच्या मागे धावत पळत सुटायचे आणि आयुष्यभर त्या सुलतानांची चाकरी करण्यामध्ये स्वतःला धन्य म्हणवित होते. ते म्हणाल महाराज, त्यावेळेचे क्षत्रिय काय करत होते, त्यावेळेचे ब्राह्मण काय करत होते, त्यावेळेचे मराठे काय करत होते. तर इथल्या ब्राह्मणांबद्दल लिहिलं गेलं. इथल्या ब्राह्मणांनी श्राद्धाचे पिंड कुणाकडे घालायच्या याच्या कैफोती तिकडे सुलतानांकडे नेऊन सोडवण्यासाठी जायला लागले. आणि इथला क्षत्रिय मराठा स्वतःच्या बायका परकीय सरदारांकडून सोडवून आणण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रासारखे रावण वधासाठी घराबाहेर न पडता त्या सुलतानांना लाच देऊ लागले, भीक मागू लागले, हाताला पांढरा रुमाल बांधायला लागले आणि त्यांना सांगायला लागले की आमच्या बायका आम्हाला परत द्या. जिथे क्षत्रियांची आणि ब्राह्मणांची अवस्था झालेली होती, तिथे इतरांचा तर आपण विचारच करू शकत नाही. त्यांची किती भयान अवस्था असेल. तुम्हाला महाराज, एवढ्या 700 वर्षांच्या काळामध्ये एकही वीर जन्माला आला नाही का?
एकही शूर जन्माला आला नाही का? तर ऐका मंडळी, त्या 700 वर्षांच्या काळामध्ये शूरही जन्माला आले, त्या 700 वर्षांच्या काळामध्ये वीरही जन्माला आले, पण दुर्दैवाने सुलतानाच्या दावणीला बांधलेले होते. आयुष्यभर सुलतानाचे चाकरी करण्यामध्ये स्वतःला धन्य म्हणवित होते. तसे शूरवीर त्या काळामध्ये जन्म घेत होते. तो सह्याद्री प्रार्थना करत होता, तो सह्याद्री विनंती करत होता, तो सगळ्यांना आव्हान करत होता, अरे कुणीतरी उठा, अरे कुणीतरी बंड करा, अरे मी देईन तुम्हाला असतात. पण एकही मायचा लाल तयार झाला नाही सुलताने सत्तेच्या विरोधात बंड करण्याकरता. पण असं म्हणतात रवींद्रजी महाराज की अंधेरा कितना भी गहरा क्यों ना हो, एक ना एक दिन सूरज जरूर निकलता है. आणि तसंच या महाराष्ट्राच्या मनाला सह्याद्रीच्या मनाला दिलसं देणारी घटना घडली मंडळी. आणि 2 मातब्बर घराणी एकत्रित आली. एक जाधवरावांचं घराणं आणि दुसरं भोसल्यांचं घराणं. निमित्त होतं जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजांचा शाही विवाह. इसवी सन 1605 रोजी तो संपन्न झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि महाराज शहाजीराजांचा ज्या वेळेला विवाह झाला त्यावेळेला महाराज शहाजीराजांचं वय 10 वर्ष होतं आणि माँसाहेब जिजाऊंचं वय 7 वर्ष होतं. आता तो पूर्वीचा काळ होता नाही का स्वप्नीलजी महाराज. लहानपणी लग्न व्हायची आणि लहानपणी म्हणजे खूपच लहानपणी 5 वर्षाची मुलगी असायची, 10 वर्षाचा, जास्तीत जास्त 12 वर्षाचा मुलगा असायचा. म्हणून त्यावेळेला पत्रिकेमध्ये सुद्धा लिहिलं जायचं आमच्या मुलाच्या लग्नाला या, आमच्या मुलीच्या लग्नाला या. आता 21व्या शतकातले लोक फार हुशार झालेत. 21व्या शतकातले लोक लहान लहान मुलांचे लग्न नाही करत, शब्द मात्र आवर्जून पत्रिकेमध्ये घालता, आमच्या मुलीच्या लग्नाला या, आमच्या मुलाच्या लग्नाला या. आता उत्तर जरा प्रामाणिकपणे द्या. 28 वर्षाची मुलगी म्हणजे किती कोळी असेल हो, 28 वर्षाची. आणि मुलांबद्दल तर बोलायचं कामच राहिलं नाही. माझ्याकडे 40 वर्षवाले 40 नवरदेवांच्या याद्या आहेत. ते म्हणतात महाराज तुम्ही प्रत्येक गावाला जातात, बघा ना आमचं कुठं जमतंय का. त्यांना म्हणतो आरामानं जमना तुमले कदा दखत फिरू. 40 वर्षवाल्यांना कोण देणार आहे का. पण तरी मी त्यांना कधी नाराज करत नाही. मनोज महाराज कधीच नाही. त्यांना सांगितले थांबा, भेटली तर भेटली 20-25 वर्षांनी. अजून मी त्यांना कधी नाराज केलेलं नाही. पण सगळीकडे तशीच परिस्थिती आहे हो. आता बघा लग्न सरायचे दिवस सुरू होतील. एवढे मोठे धाड धिप्पाड नवरदेव आहेत. ते जर घोड्यावर बसले मनोज महाराज, घोडा सुद्धा नाही नाही म्हणायला लागतात. कवा उतरणार कवा नाही. तेव्हा कसं लहान लेकरू असायचं कौतुकाने त्याला घोड्यावर बसवलं जायचं. आता सगळं उलटच झालेलं आहे. त्यावेळेला लहान लेकरू, लहान मुलगी असायची ती नांदायला ज्या वेळेला येत असे आणि ती ज्या वेळेला नांदायला यायची त्यावेळेला ती लहान असायची आणि सासू मात्र त्यावेळेला तरुण असायची. म्हणून त्या तरुण सासूचा असा दाब पडायचा त्या लहान लेकरावरती. आता तसं काहीच राहिलेलं नाही. आता सून आलेली असती ताकदीच्या रगेत आणि सासू गेलेली असती पांघराईच्या रगेत. दोघांकडे रग आहे, पण एकीकडे पांघरायचा रग आहे आणि एकीकडे ताकदीचा रग आहे नाही का. हो असं एके ठिकाणी मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू होता. मुलीला मुलगा पसंत आला, मुलाला मुलगी पसंत आली, सगळं काही आवरलं, सगळं चहा पोळी नाश्ता झाला. पाहुणे म्हटले रामरामा चला आता आम्ही येतो, पुढचे बोलण्यानंतर करूया आपण. तेवढ्यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती उठून उभे राहिले. म्हणले अरे थांबा 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 थांबा, काय झालं काय झालं काय झालं काय झालं. अरे आपलं मुलीच्या आईने आपल्या होणाऱ्या जावई बापूचं काही तोंडच बघितलं नाही, नंतर नको काही गोळवायला. अरे हो बरोबर आहे बरोबर आहे. ते किचनमध्ये काहीतरी काम करत होते. पुन्हा बोलवण्यात आलं हॉलमध्ये. समोरच होणारे जावई बापू बसलेले होते आणि सांगण्यात आलं हे तुमचे होणारे जावई बापू. तिनं जरा नीट निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर काही बोललीच नाही. झटक्यात तिला चक्कर आले. कोणाला काहीच कळेना हो चक्कर कसे आले. पाहुणे मंडळी गेले निघून. त्यांचा चहा पोळी नाश्ता झालेला होता. घरातल्या लोकांनी थोड्या वेळानंतर तिच्या तोंडावरती पाणी शिंपडलं. तिला जागं केलं. जागे केल्यानंतर सगळ्यांनी तिला फक्त एकच प्रश्न विचारला, का ग आपल्या होणाऱ्या जावई बापूचं तोंड बघितल्यानंतर तुला चक्कर कस काय आले. त्यावेळेला तिने डोक्याला हात लावून ती बोलली अहो हे कसले जावई बापू, हाच 20 वर्षापूर्वी मला बघायला आलेला होता. नाही का ही परिस्थिती आहे. तुम्हाला महाराज आमना बोरेजना काही लग्नच होई नाही राहणार, तुम्ही का टिंगल उडावतस का काय नाही का. तसं नाही मंडळी. उलटून ज्यासना होईल नाही आहे त्यासनी फक्त ज्यानं होईल आहे त्याला 1-1.5 वर्षानंतर भेटा. 1-1.5 तर जास्तच बोललो मी, 6 महिन्यानंतर भेटा. त्याला फक्त एकच विचारा कसं काय वाटतंय.
तो तुम्हाला सल्ला देईल, आणखीन 2 वर्ष थांब, पण घाई मात्र काही करू नको. नाही म्हणजे महाराज, ज्यांचं झालंय तेही दुःखी आहेत, ज्यांचं नाही झालं तेही दुःखी आहेत. मग सुखी कोण आहे? जो आज या ठिकाणी कीर्तन ऐकतोय तोच खऱ्या अर्थाने सुखी आहे. विठाला विठाला ऐका, 5 वर्षांच्या जिजाऊ माँसाहेब भोसल्यांच्या घराण्यामध्ये नांदायला आल्या आणि नांदायला आल्याच्या नंतर जिजाऊ माँसाहेब हळूहळू 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 मोठ्या व्हायला लागल्या. जसजशा जिजाऊ माँसाहेब मोठमोठ्या होत होत्या तसं यांना महाराष्ट्राच्या परिस्थितीची जाणीव व्हायला लागली होती. अरे सुलतान एकमेकांच्या विरोधात लढतात, मरतात मात्र इथलं मरहटते हे माँसाहेबांना पाहवत नव्हतं. म्हणून माँसाहेब दररोज आई जगदंबेला शिवाय मातेला प्रार्थना करायची, आमच्या पोटी पुत्र जन्माला घाल. मी त्याला सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू देणार नाही. मी त्याला श्रीकृष्ण परमात्म्यासारखा बनवेल, मी त्याला रामरायासारखा बनवेल, मी त्याला महाराणा प्रतापासारखा बनवेल, मी त्याला कर्णासारखा दातृत्ववान बनवेल, मी त्याला एकलव्यासारखा बनवेल, मी त्याला अभिमन्यूसारखा बनवेल. माझ्या पोटी पुत्र जन्माला घाल. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्याचं आता नाव चेंज झालेलं आहे उस्मानाबाद, त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक परांड्याचा भुईकोट किल्ला आहे. त्या भुईकोट किल्ल्यामध्ये माँसाहेब जिजाऊंचा मुक्काम होता, शहाजीराजांचा मुक्काम होता. शहाजीराजांच्या सेवेमध्ये माँसाहेब जिजाऊ चूर 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 झाल्या. आषाढाचा महिना सुरू होता आणि लढाईचा कालावधी असल्यामुळे शहाजीराजे लढाईला निघून गेलेत. थोड्या दिवसानंतर वाड्यातल्या जाणकार बायांनी जाणलं की माँसाहेबांना दिवस गेलेले आहेत. पत्र लिहिलं, शहाजीराजांना कळवण्यात आलं. महाराजांनी पत्र वाचलं, महाराजांना आनंद झाला, वाह आता आणखीन एक शूर योद्धा येतो का काय. पण पुन्हा चिंता त्यांना भासवू लागली, कारण की त्यांना माहिती होतं हे सुलतानांची दृष्टी कधी फिरेल सांगता येत नाही, या सुलतानाची नियत कधी फिरेल सांगता येत नाही. म्हणून राणे सरकारना ठेवण्यासाठी एखादं छोटंसं घरटं हवं. आणि त्यांना आठवण झाली गड शिवनेरीची. नाणेघाटाच्या ओठामध्ये भीमाशंकराच्या जटेमध्ये वसलेल्या गड शिवनेरीवरती जिजाऊ माँसाहेबांना 3 महिन्याच्या गरोदर असताना त्या ठिकाणी आणण्यात आलं. आणि माँसाहेबांना आता तो निजामशहाच्या आधिपत्याखाली किल्ला होता, पण तिथे विश्वासाचे व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नाव होतं विश्वासराव शिदोरी. त्यांच्या आणि शहाजीराजांची तिकडे जुन्नरला उराउरी भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर शहाजीराजे त्या ठिकाणी बोलून गेले, विश्वासराव आजपासून आमच्या राणी सरकारची जबाबदारी आम्ही तुमच्यावरती सोपवित आहोत. आणि महाराजांनी शहाजीराजांचा हात हातात घेतला. विश्वासरावांनी उराउरी गळा भेट झाली आणि त्यांनी सुद्धा वचन दिलं, महाराज साहेब प्राण गेला तरी बेहत्तर, तोपर्यंत आम्ही तुमच्या राणी सरकारांची, आमच्या अक्कासाहेबांचे आम्ही रक्षण करू. त्यावेळेला एवढा विश्वास होता महाराज. आणि शहाजीराजे 3 महिन्याच्या गरोदर असताना माँसाहेबांना त्या ठिकाणी ठेवलं. नंतर महाराजांचा जन्म झाला. महाराज हळूहळू थोडे चालायला लागले 1-1.5 वर्षानंतर. तेव्हा शहाजीराजांनी किल्ल्यावर येऊन शिवबाराजांची भेट घेतली. ऐकताय मंडळी, म्हणजे एवढ्या विश्वासानं लोक तवय होतात. आता ते बाळ पोटात असले आणि ती माय माऊलीला जर दवाखान्यामध्ये घेऊन गेले मध्ये, तो शहाजीराजा गेला रे मग चक्रा मारत राहा, कसं होई काय होई, कसं होई काय होई, सगळं नेमन होई, तू फक्त शांत बस, नाही का. एवढी काळजी आता सध्या घेतली जाते, पण त्यावेळेचे लोकच वेगळे होते महाराज. शहाजीराजे 1.5 वर्षानंतर शिवबाराजांना भेटायला आले आणि 3 महिन्याच्या गरोदर असताना माँसाहेबांना त्या ठिकाणी सोडून निघून गेलेत. पण 3 महिन्याच्या गरोदर असताना माँसाहेब जिजाऊंचा दररोजचा नित्यनेम माँसाहेबांनी कधी सोडला नाही. त्यांचा सुंदर असा नित्यनेम होता, सुप्रभाती उठावे, स्नान संध्या करावी, देवपूजा करावी, देवपूजा झाल्यानंतर ग्रंथांचं वाचन करायचं, ग्रंथांचं वाचन केल्यानंतर पुन्हा शिवाई मातेच्या दर्शनाला जावं, शिवाई मातेचं दर्शन घेऊन पुन्हा बाल्यकिल्ल्यावरती वरती यावं, वरती आल्यानंतर पुन्हा ग्रंथांचं वाचन करावं. हा नित्यनेम माँसाहेबांनी 9 महिने कधीच सोडला नाही. 9 महिने माँसाहेबांनी ग्रंथांचं वाचन करणं, शूरवीर योद्धांच्या कथा वाचल्या, रामायण महाभारत हे सगळं वाचून पूर्ण केलं. हा संस्कार माँसाहेबांच्या गर्भावरती हळूहळू त्या ठिकाणी होत होता. आता हे फक्त आपण ऐकायचंच राहिलं, आपण आता हे आत्मसात करणं म्हणजे फार लांबच्या गोष्टी होऊन गेल्या. कारण याच्यातलं आपण पहिलंच जर घेतलं स्वप्नील महाराज, सुप्रभाती उठावे, सुप्रभातीच कोणी उठत नाही, रवींद्र महाराज नाही का. सुप्रभाती म्हणजे तरुण मित्र मंडळाला आता सुप्रभातच माहिती नाही, त्यांना सांगावं लागेल, कारण की ते झोपतातच 2-3 वाजता. तर सुप्रभात कधी उठतील. सुप्रभातचा वेळ म्हणजे 4 ते 5च्या दरम्यानचा जो कालावधी असतो त्याला सुप्रभात म्हणतात. म्हणजे त्या कालावधीमध्ये माँसाहेब जिजाऊ उठत होत्या सुप्रभाती. आता सुप्रभाती कोणी उठतच नाही. अहो
आता ग्रामीण भागामध्ये तरी ग्रामीण भागातले मंडळी या ठिकाणी बसलेले बरेचसे त्यांना माहिती आहे आता शेतीचे काम असल्यामुळे पूर्वी मंडळी आताही उठतात 5-6 वाजता उठून जातात. पण आता जर तुम्हाला श्रीमंत माणूस मोजायचा असेल एकच काम करा, त्याच्या शेतीवाडीवर मोजू नका, त्याच्या गाडीवर मोजू नका, त्याच्या माडीवर मोजू नका, त्याच्या शरीराच्या बॉडीवर मोजू नका. जो सगळ्यात जास्त उशिरा उठेन तो सगळ्यात जास्त श्रीमंत. उशिरा उठणं म्हणजे वैभवच झालेलं आहे. काही मंडळी 11 वाजता दात घासतात. 11 वाजता जर दात घासणारा तुम्हाला कोणी दिसलं समजावं आपल्या कॉलनीतला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे या, नाही का? ट्रॅक्टर बिक्टर शेतीबीतीवर मोजत नाही आता श्रीमंती. आणि आम्ही देखील आता कीर्तनाला जर गेलो ना आणि कीर्तन संपल्यानंतर जर मुक्कामी राहिलो ग्रामीण भागामध्ये तर आम्ही लवकर उठतो. ते मंडळी जर 5ला उठले तर आपण 6ला उठायचं आणि आपली बॅग घेऊन आपण रस्त्याला लागायचं. पण आम्ही जर शहराच्या ठिकाणी मुक्कामी राहिलो मुंबई पुणे अशा ठिकाणी आणि तिथं कीर्तन संपल्यावर जर मुक्कामी राहिलो आम्ही लवकर उठण्याच्या भानगडीतच नाही पडत. ते जर 8ला उठले तर आम्ही 9ला उठतो. ते 9ला उठले तर आम्ही 10ला उठतो. ते 10ला उठले तर आम्ही 11ला उठलो. आणि ते जर 11ला उठले तर आम्ही दुपारच्या जेवणालाच उठतो. तो म्हणाला असं काय करता महाराज तुम्ही? आम्ही असं याच्याकरता करतो की त्यांच्यावर आमचं वजन पडलं पाहिजे. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहोत, नाही? जहागीर गेली जरी चालेल पण फुगिरी मात्र जाता कामा नये. विनोदाचा भाग सोडा मंडळी. पण मासाहेब जिजाऊ सुप्रभाती उठायच्या, स्नान संध्या करायच्या, देवपूजा करायच्या आणि देवपूजा झाल्यानंतर शिवाई मातेचं दर्शन घेण्याकरते खाली यायचे. आणि शिवाई मातेच्या दर्शन घेतल्यानंतर शिवाई मातेच्या समोर पदर पसरवून बसायच्या आणि पदर पसरवल्यानंतर मागणं मागायच्या, हे चंडमुंड भंडासुर खंडनी जगदंबे उदंड दंड महिषासुर मर्दनी दुर्गे शुंभनी शुंभ नाशिनी कालिके महाराष्ट्र धर्मरक्षके आई शिवाई माता माझ्या पोटी पुत्र जन्माला घाल. मी त्याला सामान्य माणसासारखं जीवन जगू देणार नाही. मी त्याला वैभव संपन्न बनवेन. माझ्या पोटी पुत्र जन्माला घाल. आणि दिवसामागून दिवस पालटत होते. मासाहेबांनी दररोज मागणे मागायची आणि हळूहळू 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 मासाहेबांच्या त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी ज्यावेळेला शिवबाराजे पोटात होते त्यावेळेला अशा काही घटना घडून गेल्या की मासाहेबांच्या अंतःकरणाची लाही लाही झाली. ज्यावेळेला छत्रपती श्री शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंच्या पोटात होते त्यावेळेला शहाजीराजांनी सुलतानी सत्तेच्या विरोधात बंड केला. आणि शहाजीराजांनी ज्या वेळेला सुलतानी सत्तेच्या विरोधात बंड केला मासाहेबांना इतका आनंद झाला की स्वतंत्र स्वराज्याचा विचार महाराजांनी या ठिकाणी मांडला. पण तेच करीत असताना अवघ्या 3 महिन्यामध्ये पुण्यामध्ये जी जहागिरी होती त्या ठिकाणी रायारावानं गाढवाचा नांगर फिरवला आणि गाढवाचा नांगर फिरवल्याबरोबर मासाहेबांच्या अंतःकरणाची लाई लाई झाली. आणि मासाहेब विचार करतात एका परक्या करता एका सोकियानं आपल्या सोकियानं आपल्या स्वराज्याची राख रांगोळी करावी, आपल्या स्वराज्याची राख रांगोळी करावी म्हणून मासाहेबांचं अंतःकरण असं जळायला लागलं जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जळलं होतं. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, दावर रेषवा अंतःकरण असं जळायला लागलं मंडळी. आणि मासाहेबांच्या त्याच वेळेला दुसरी बातमी मासाहेबांच्या कानावरती आली. त्यांची जाऊबाई जिचं नाव होतं गोदावरी पंचवटीला स्नानाला गेलेली असताना महाबत खानाच्या नावाने राक्षसाने उचलून नेली. मासाहेब विचार करतात अरे भोसल्यांची कुलवधी पळवली जाते. भोसल्यांची कुलवधू घेऊन पळवून जातात तर इतरांची काय अवस्था असेल महाराज. मासाहेब पुन्हा शिवाई मातेला प्रार्थना करते यातनं सोडवण्यासाठी कुणीतरी जन्माला यायला हवं म्हणून मासाहेब दररोज प्रार्थना करतायत मंडळी, दररोज प्रार्थना करतायत. आणि एकामागून एक त्यांच्या कानावरती बातम्या येत आहेत. आणि एक बातमी तर अशी मासाहेबांच्या कानावरती आली जी बातमी ऐकल्यानंतर मासाहेबांचं अंतःकरण तुटून गेलं मंडळी. मासाहेबांचे
पिता श्री लखोजी जाधवराव आपल्या चारही पुत्रांसमवेत निजामशाला मुजरा करण्याकरता गेलेले असताना त्या ठिकाणी आज्ञा होती निशस्त्र या, आणि निशस्त्र गेल्यानंतर मानाखाली गेल्या, आणि जशा मानाखाली गेल्या तसं चारही जाधवरावांची जागेवरती कत्तल झाली. आणि ही बातमी ज्यावेळेला शिवनेरी किल्ल्यावरती येऊन आढळली, तुम्ही विचार करा घरी जाऊन मंडळी, ज्या माऊलीचं माहेर मारलं गेलं, भाऊ मारले गेलेत, जिचं पिताश्री मारले गेलेत, आणि शिवबाराजे पोटात असताना त्या माय माऊलीची काय अवस्था झाली असेल. आणि ही सगळी अवस्था मासाहेब झेलत होत्या, फक्त वेळ काढत होत्या. आणि दररोज सकाळी उठल्यानंतर ते निजामशाचं हिरवं निशाण त्यांच्या डोळ्यासमोर फडकत होते. ते विचार करायच्या, कधी एकदा स्वातंत्र्याचा सूर्य जागा होईल आणि कधी या ठिकाणी भगवा निशाण फडकेल. दिवसामागून दिवस गेले मंडळी, आणि दिवसामागून दिवस गेल्यानंतर मग ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा हिंदू धर्मशास्त्र पद्धतीमध्ये दिवस मानला जातो तो म्हणजे डोहाळ्याचा महिना. आणि तो डोहाळीचा महिना आल्यानंतर प्रत्येक मायमाऊलीला वेगवेगळ्या पद्धतीचे डोहाळी होत असतात. तसंच मासाहेबांना सुद्धा डोहाळी झाली, आणि मासाहेबांना डोहाळी विचारण्याकरता गडकऱ्यांच्या धर्मपत्नी ज्यांचं नाव होतं लक्ष्मीबाई त्या ठिकाणी आल्या, नम्रपणे मासाहेबांच्या समोर उभ्या आहेत, आणि मासाहेबांना हात जोडून विचारतात, मासाहेब या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काहीतरी खावं वाटतं, काहीतरी प्यावं वाटतं, काहीतरी ल्यावं वाटतं, त्याला डोहाळी म्हणतात. आल्यापासून पाहते तुम्ही काही खाण्याविषयी पिण्याविषयी तुम्ही काही बोलला नाहीत. या अपूर्व अवस्थेमध्ये तुम्हाला काही खावं वाटतं का, काही प्यावं वाटतं का, काही ल्यावं वाटतं का? त्यांचा तो प्रश्न ऐकल्याबरोबर जिजाऊ मासाहेबांचा चेहरा लालबुंद झाला. त्या आपल्या सिंहासनावरून ताडकशीन उठून उभ्या राहिल्या, आणि त्या बोलतात, लक्ष्मीबाई आम्हाच्या अवस्थेमध्ये खाण्यापिण्याचे डोळे नाही तो ना मास मेणा बालच्या आवडत. मग मासाहेब तुम्हाला नेमकं आवडतं तरी काय? आणि अशी अलौकिक डोहाळी सांगितली जिजाऊ मासाहेबांनी. अशी डोहाळी क्वचित एखाद्याच माय माऊलीला होत असते. मासाहेबांना विचारण्यात आलं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटतं? त्यावेळेला जिजाऊ मासाहेब आपल्या सिंहासनावर अशा ताडकशीन उठून उभ्या राहिल्या. त्यांचा चेहरा असा लालबुंद झाला, त्यांचे डोळे अशा अंगावर फेकू लागले, दोघा त्यांच्या मुठ्या त्यांनी अशा आवळल्या, आणि त्या बोलतात, लक्ष्मीबाई आम्हाच्या अवस्थेमध्ये आम्हास वाघावर बैसावेसे वाटते. शिवबाराजे पोटात असताना मासाहेब जिजाऊंना वाघावर बैसावेसे वाटत होते. आता उपस्थित पुरुष मंडळींना मी प्रश्न विचारतो, उत्तर जरा प्रामाणिकपणे द्या. या अवस्थेमध्ये असताना एखाद्या माय माऊलीला वाघावर बैसावेसे वाटलं, असं तुमचं कुठं पाहण्यात आहे का? नाही. ऐकण्यात आहे का? नाही. बरं तुम्ही सगळे राहू द्या, इकडे विचारूया. आता आपल्याला स्वप्नील महाराज गडावर नाही का, आता कीर्तन संपेपर्यंत आपला गडच आहे. या अवस्थेमध्ये असताना एखाद्या माय माऊलीला वाघावर बैसावेसे वाटलं, असं तुमचं कुठं पाहण्यात किंवा ऐकण्यात? अनेक वेगवेगळ्या गावांना जाता तुम्ही, नाही का? यांनाही कुठे ऐकायला मिळालं नाही. आता तुम्ही सगळे राहू द्या, इकडे माय माऊलींना विचारूया. या अवस्थेमध्ये असताना तुम्हाला कधी वाघावर बैसावेसे वाटलं का? नाही. नळावर भांडावंसं वाटलं? हो, एखाद्या माय माऊलीला विचारावं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटतं, नाही का? एखाद्या शहरातल्या माय माऊलीला विचारावं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटावं, का कसं काय वाटतं? ती म्हणते, मला की नाही बाई सुलतानच पाहावासा वाटतो. मग का सुलतान जन्माला येणार नाही? आणि ग्रामीण भागातल्या माय माऊलींना विचारलं तर त्यांचे ठरलेले डोळे आहेत. एकीला विचारलं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटतं? ते म्हटले, मला की नाही बाई मातीच खावीसे वाटते. काही चुलीतली राखच खातात, काही भिंतीचा पोपडाच खातात. आता सध्या भिंतीचा पोपडा बंद झालेला आहे स्लॅबची घरं आल्यामुळे, पण राख आणि माती अजूनही सुरूच आहे महाराज. आणि मग मुलगा जन्माल्यानंतर आईची एकच तक्रार असते, आमचं बाळ की ना बाई खूप माती खाते. अगं बाई, पहिले तूच माती खात होती, आता तो काय शेंगदाणे खाणार आहे का? म्हणून त्याचा पहिला नाश्ता हा मातीचाच असतो. आणि स्वप्नील महाराज तुम्हाला सांगून जातो, अलीकडच्या माय माऊलींना डोहाळीच विचारू नका, भयान डोहाळे आहेत. एकीला विचारलं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटतं? ती म्हणते, मला की नाही बाई सिमेंटच खावं असं वाटतं. एकीला खडीच खावीशी वाटत होती, एकीला रेती खावीशी वाटत होती, एकीला तर डांबरच खावंसं वाटत होतं. अशी डोहाळी जर एखादी माय माऊलीला झाली, समजावं हिच्या पोटी मोठा भ्रष्टाचारी राज्यकर्ता जन्म घेणार आहे. और तो लालू प्रसाद यादव पोटात होता तेव्हा त्यांच्या मातोश्रींना विचारलं होतं, तुम्हाला या अवस्थेमध्ये काय वाटतं? ती म्हटली, एकच करा, जरा गोठ्यात जा, थोडा चारा आणा, तो मला खाऊ घाला.
तुला चारा खाऊ घातला, नवल असं झालं, हा जन्माला आल्यानंतर याने चाराच खाल्ला, म्हणजे चाऱ्याचा घोटाळा केला नाही का. म्हणून मंडळी, विनोदाचा भाग सोडा, पण मुलगा आपल्या आईचा आवाज 5व्या महिन्यापासून ऐकत असतो, हे आम्ही हजारो वर्षांपूर्वी मान्य केलेलं आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला आदला कृष्ण जाता, आवी म्हणून चक्रवात घुसण्याचं केव्हा शिकला, आपल्या आईच्या पोटात असताना. हे आम्ही हजारो वर्षांपूर्वी मान्य केलेलं आहे, पण पाश्चात्य लोकांनी मान्यता दिली नव्हती. पण विज्ञान सुद्धा आज मान्य करते की 5व्या महिन्यापासून मुलगा आपल्या आईचा आवाज ऐकत असतो. म्हणून या अवस्थेमध्ये असताना प्रत्येक माऊलीने चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं लिहावं. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, रामायण वाचा, भागवत वाचा, छत्रपती शिवाजी महाराज वाचा, स्वामी विवेकानंद वाचा, महाराणा प्रताप वाचा, जेणेकरून सुसंस्कृत अशी पिढी जन्माला येईल आणि या राष्ट्राचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण मासाहेबांच्या जशा डोळे होते तसे राजे शिवछत्रपती जन्माला आलेत. काय होत्या मासाहेबांच्या डोळी, एका मिनिटात सांगून जातो, नीट आहे का मंडळी. जिजाऊ मासाहेबांच्या डोळी होत्या, आम्हाला वाघावर बैसावेसे वाटते, आम्हाला वाटतं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा फेकावा, लढाईचा बोशा गंगावरती घालावा, डोक्यावरती जिरे टोप ठेवावा, कमरेला शेला बांधावा, तलवार म्यान करावी, आपल्या समोर उचलून नेऊन आपल्या माय माऊलींवरती बलात्कार केले जातात, त्या हैवानाचा शिर धडा वेगळा करावा, हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावा. या होत्या मासाहेब जिजाऊंच्या डोहाळी. म्हणून मासाहेबांच्या चरणांवरती कोटी कोटी प्रणाम. जिजाऊ मासाहेब, तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब, तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब, तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब, तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसते झाले छत्रपती शिवाजी महाराज. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद वसती थी, अगर शिवाजी न होते तो सुन्नत साबती होती थी. नसते झाले शिवाजी महाराज तर तुम्हाला बोलून जातो, आज या ठिकाणी तुम्हाला संभाजी महाराज दिसलेच नसते. महाराज माझ्या ठिकाणी तुम्हाला कोणीतरी याकूब भाई दिसला असता. गायनेचारी मंडळी कासम खान, मुकरब खान झाले, पखवाजवाले इकडे इकलाच खान झाले असते, नाही का. म्हातारे म्हातारे मंडळी चाचा जान झाले असते, माय मावल्या सगळ्या बेगमा झाल्या असत्या, आणि मी इथं कीर्तन सोडून दुसरंच काही सांगत बसलो असतो. सोपं नाही बरं का मंडळी. 16व्या शतकात राष्ट्र आणि धर्म राखलाय तो छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी. इतिहासाची पानं कधीतरी वाचून बघा, त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरंच महाराजांनी राष्ट्र आणि धर्मच राखलेला आहे. त्याचं एकमेव कारण, एक छोटंसं दृष्टांत देतो म्हणजे झटक्यात तुम्हाला लक्षात येईल. 500 वर्षांपूर्वी या हिंदुस्थानामध्ये एक बादशाह होऊन गेला, त्याचं नाव होतं बाबर. त्याने 500 वर्षांपूर्वी हिंदुस्थानावरती राज्य केलं, आणि राज्य करीत असताना त्याच्या सेनापतीला त्याने आज्ञा केली, आणि एक जे कृत्य त्याने घडवलं ते म्हणजे अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर त्याने पाडलं, आणि तिथं त्याने त्याच्या नावाची बाबरी मस्जिद उभी केली. कधी घडलेलं आहे? कधी घडलेलं आहे मंडळी? 500 वर्षांपूर्वी घडलेलं आहे, 500 वर्षांपूर्वी. आता दुसरं आहे का? त्याच पद्धतीची घटना घडली 350 वर्षांपूर्वी. 350 वर्षांपूर्वी आणखीन एक बादशाह झाला, त्याचं नाव होतं औरंगजेब. औरंगजेबने सुद्धा तेच कृत्य केलं. त्याने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, आणि तिथं त्याने ज्ञानवापी मस्जिद उभी केली. आजही त्या ज्ञानवापी मस्जिदकडे तुम्ही नीट बघा, त्या ज्ञानवापीच्या बरोबर समोरच नंदी आजही तिथं विराजमान आहेत 350 वर्षांपासून. आणि मागं जाऊन बघा, आजही मंदिराचे खांब तसेचे तसे उभे आहेत. म्हणजे औरंगजेब हिंदूंना डिवसायचा, तो सांगायचा आम्ही तुमचे देवळं पाडून इथं आम्ही मस्जिद उभी केलेली आहे. एवढी ताकद त्यांची होती. आता मला जे पुढचं सांगायचं ते अत्यंत महत्त्वाचं आहे, नीट आहे का. 500 वर्षांपूर्वी बाबरने प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर पाडलं, तिथं त्याने बाबरी मस्जिद उभी केली. तेच 350 वर्षांपूर्वी औरंगजेबने केलं. काशी विश्वेश्वराचं त्याने मंदिर पाडलं काशीतलं, आणि तिथं त्याने ज्ञानवापी मस्जिद उभी केली. पण औरंगजेबची ताकद झाली नाही महाराष्ट्राला एखादं मोठं मंदिर पाडावं आणि तिथं एखादी मस्जिद बांधावी, कारण की औरंगजेबला माहिती होतं या महाराष्ट्रामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज नावाचा बाप माणूस आहे. एक जरी देवळाला हात लावला तरी खांडोळी खांडोळी करून कोल्या कुत्र्याला खाऊ घालतील. ही ताकद होती राजा शिवछत्रपतींची. आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. एकाही ज्योतिर्लिंगाला औरंगजेबने हात लावलेला नाही.
हात लावणं लांबच आहे. जोपर्यंत शिवाजी महाराज होते तोपर्यंत औरंगजेब महाराष्ट्रात सुद्धा आला नाही. हा सुद्धा इतिहास आहे की तो महाराजांना प्रचंड भीत होता. प्रत्येक वेळेला त्याने सरदार पाठवले, इखलास खान पाठवला, त्याच पद्धतीने मिर्झा राजाला पाठवले, त्याच्या मामाला सक्का मामाला सुद्धा पाठवलं शाहिस्ते खानला, पण तो स्वतः कधीच आला नाही. कारण की त्याला माहिती होतं हे आले यांच्यावर रागवता तरी येतील हारल्यानंतर, आपणच गेलो ना आपला पराभव झाला तर आपण कुणाच्यावर रागवायचं नाही का. इतका भीत होता तो महाराजांना. म्हणून महाराजांची कीर्ती फार आगाध आहे. महाराजांबद्दल बोललं तितकं कमी. महाराजांचा आता आपलं महाराष्ट्रातल्या मंडळींचं तर एवढं दुर्दैव आहे, गुजरातचं मला काही माहिती नाही, महाराष्ट्रामध्ये फक्त शिवबा राजांचा इतिहास फक्त 4थीपर्यंत शिकवला जातो. फक्त 4थीच्याच मुलांना शिकवला जातो, 5वीच्या पुढे शिकवलाच जात नाही. पण दुसऱ्या राष्ट्रांमध्ये महाराज आज MBAच्या पोरांना सुद्धा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु अख्खं प्रकरण आहे. अनेक दुसऱ्या परराष्ट्राचे लोक महाराजांचा अभ्यास करत आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट आपल्या मंडळींना ते शिकवलं जात नाही. आणि आपल्या या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून मी राजा शिवछत्रपतींचं जीवनचरित्र सांगायचा प्रयत्न करतो. पण असं असताना स्वप्नील महाराज तरीसुद्धा काहींच्या कपाळावरती लाट्या पडतात. त्यांना असं वाटतं मध्येच हे काय लावून दिलं. काही मंडळी आहेत नाही का बोलणारे, मध्येच हे काय लावून दिलं. त्याला म्हटलं भाऊ आई बंद करस आणि तुनं चरित्र सांगस, तुन तर एक वाक्यामा संपी जाई. जन्माला आला, जगला आणि मेला, एका वाक्यात आपलं तुमचं आमचं चरित्र संपून जाईल महाराज. काही मंडळी सांगत असतात की राजा शिवछत्रपतींचा विषय कीर्तनातून मांडू नये असं, म्हणजे अभ्यास पूर्ण ते सांगत, म्हणजे अभ्यास तर त्यांचा नसतो पण ते सांगत असतात ते. पण तुम्हाला सांगून जातो महाराज शिवाजी महाराज, कारण की कीर्तनाची मर्यादा सुद्धा अशी आहे, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी न कराव्या, नाही का. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी न कराव्या, थोर महात्म्यांच्या संतांचे चरित्र सांगावा. पण शिवबाराजांचा सुद्धा बारकाईने जर आपण विचार केला तर छत्रपती श्री शिवाजी महाराज संतांच्या पारड्यामध्ये सुद्धा एकदम फिट्ट बसतात. त्याचं एकमेव कारण आहे आणि आजही सांगितलं जातं, ते एक वाक्य आपल्या हृदयावरती कोरून घ्या महाराज. ते वाक्य असं आहे की जगद्गुरु श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोललं जातं. ज्ञानेश्वर महाराज हे संतांमधले राजे होते. ज्ञानेश्वर महाराज हे संतांमधले राजे होते आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज हे राजांमधले संत होते. म्हणून एक वाक्य बोलून जातो, नीट आहे का. 350 वर्षांपूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती, 350 वर्षांपूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शक्ती जर एकत्रित आली नसती तर हे कीर्तन सुद्धा चालू होण्यापूर्वीच बंद पडलं असतं. विठाला म्हणून महाराजांचं जीवनचरित्र काळानुसार खूप गरजेचं आहे आणि आपल्या लहान लहान मुलांवरती ते संस्कार पडतात आणि म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या लांबून नाशिकवरनं मला आज या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. तुम्ही देखील अत्यंत शांत चित्ताने कीर्तन ऐकून घेतलं. जसं राजा शिवछत्रपतींचं जीवनचरित्र आहे तशाच पद्धतीने महाराणा प्रतापांचं सुद्धा तसंच जीवनचरित्र आहे. फक्त हिंदुस्थानाचं दुर्दैव एकच आहे की महाराणा प्रतापांचा कालावधी आणि शिवबाराजांचा कालावधी यामध्ये फार मोठा फरक होता. म्हणजे ते 100 वर्षांपूर्वी आणि त्या 100 वर्षांनंतर शिवबाराजांनी जन्म घेतला. आणि जर महाराणा प्रताप आणि शिवबाराजांचा कालावधी जर एक राहिला असता तर अख्खा हिंदुस्थानावरती फक्त आणि फक्त हिंदूंचंच राज्य राहिलं असतं आणि पूर्ण विश्वामध्ये आज हे हिंदू राष्ट्र राहिलं असतं. आणि सोपं नाही महाराणा प्रताप फक्त मग हे सांगतोय फक्त ऐकून नका बरं का तरुण बांधवांनो. कारण की बऱ्याच मंडळी काय फक्त ऐकूनच घेतात, आचरणात आणणं फार लांबच्याच गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे याच्यातनं आपण एक जरी घेतलं हे दोघं महायोद्ध्यांच्या जीवनचरित्रातनं, आपण काही व्यायाम वगैरे सुरू करावं बा, उद्यापासून व्यायाम वगैरे केला पाहिजे, या गोष्टी जरी घेतल्या तरी भरपूर झालं. आणि आजच्या तरुण मित्राकडे मंडळीकडे बघितल्यानंतर डोक्याला टेन्शनच येतं. अहो व्यायामच नाही, काहींच्या मांड्या एवढ्याच आहेत, एवढ्या त्याच्या ते जीन्स पॅन्ट घाललेली असते आणि ते जीन्स पॅन्ट घालून जर गल्लीतनं पळायला लागले असं वाटतं तित्तर पळतंय का काय. तब्येतीच राहिला नाही महाराज. गावागावामध्ये तालमी बंद झाल्या, दुसरंच काही सुरू होऊन गेलं आता. पण या महान योद्ध्यांबद्दल सांगत असताना त्यांचा तब्येत आहे तसं होतं. अहो संभाजी महाराज तर 8 वर्षापासून 300 सूर्यनमस्कार 8व्या वर्षीच घालत होते. पुढे हळूहळू त्यांनी ते सूर्यनमस्कार 2000पर्यंत नेले होते. एवढे ताकदवान गडी त्यावेळेला होते म्हणून ते युद्ध करू शकत होते, शस्त्र चालवू शकत होते, कारण की त्यांचा शास्त्राचा सुद्धा तसा अभ्यास होता. म्हणून महाराणा प्रतापांचा सुद्धा तसंच होतं.
महाराणा प्रताप स्वतःला कधीच कमी लेखत नव्हते आणि ते कमी लेखत नव्हते म्हणून त्यांच्या आजूबाजू जे बी सैन्य असेल ते स्वतःला महाराणा प्रतापच समजित होते. ज्यावेळेला भामासिंग त्या ठिकाणी पळत पळत आला आणि महाराणा प्रताप सांगू लागला, राणाजी 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 गजब हुआ, अकबर की सेना आ रही है. महाराणा प्रताप निवांत बसलेले होते. मग नेमकं झालं तरी काय ते म्हणू लागले, अकबराची सेना येते. मग नेमकं झालं तरी काय. त्यावेळेला भामासिंग सांगून गेला, राणाजी अकबर येतोय पण अकबराची साधारण सेना नाही, 1,00,000 सेना घेऊन येतो, 1,00,000. त्यावेळेला मग राणाजी म्हटले, मग त्याच्यात काय झालं. अहो राणाजी तुम्हाला समजत कसं नाही, त्यांचे 1,00,000 येत आहेत, आपले फक्त 20,000 आहेत. 20,000 आहेत का. बरं 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 असं आहे का. मग राणाजी त्याला म्हटले, बरं असं आहे का, बरं चालेल मग एक काम करतो, मी येतो तुमच्यासोबत. तो भामासिंग म्हटला, अहो राणाजी त्याने काय होईल, 20,000 एक होऊ. त्यावेळेला महाराणा प्रतापाने छातीला हात लावला आणि महाराणा प्रतापाने सांगितलं, मी जर तुमच्या बरोबर आलो तर 20,000 एक नाही होणार, मी जर तुमच्या बरोबर आलो तर 1,20,000 होऊ. कारण की महाराणा प्रताप स्वतःला 1,00,000 म्हणवित होते. ही ताकद महाराणा प्रतापांमध्ये होती. म्हणून आजही घराघरात बोललं जातं, किसके पेट में से ताप पैदा होता था, किसके पेट में से पाप पैदा होता था, तो किसके पेट में से सांप पैदा होता था. लेकिन जयवंतबाई ऐसी मां थी यारो, जिसके पेट में से मुगलों के बापों का बाप महाराणा प्रताप पैदा हुआ था. ताकद महाराणा प्रतापांकडे होती. अनेक त्यांचे जेवढं वर्णावं तेवढं कमी आहे महाराज. आणि शिवबाराजांचं जीवनचरित्र तर मी तुम्हाला अर्धा पाऊण तासपासून सांगत आहोत. याच्यापैकी आपल्याला एकच घ्यायचं आहे की राजा शिवछत्रपतींचं जीवनचरित्र आपल्या लहान लहान लेकरांना, त्याच पद्धतीने तरुण मित्रमंडळाला सगळ्यांना हे कळले पाहिजे. फक्त जयंती आले म्हणजे DJ लावलं, नाचले, बस एवढ्यावर समाप्त नसते जीवनचरित्र महाराजांचं. महाराजांचं जीवनचरित्र अगाध आहे. एक 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 पैलू असे उघडवायला गेले महाराज तर हळूहळू हळूहळू आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आणि महाराजांच्या जीवनातनं हेही आपण शिकलं पाहिजे की राजा शिवछत्रपती जगद्गुरु तुकाराम महाराजांची कीर्तनं लोहगावी मुक्कामी त्याच पद्धतीने शिकलेला, त्याच पद्धतीने त्या भागातले सुदुंबरेला जाऊन ऐकत होते. एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी भरपूर काय झालं. आणि त्यावेळेला असं काही नव्हतं रवींद्रजी महाराज, 9 ते 11 चालेल, 10 ते 12 चालेल, सकाळी 9 ते 11 चालेल. त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू झालं, कधी कधी रात्रभरसुद्धा चालायचं. तरी शिव महाराजे कीर्तन ऐकायला येत असे. यातनं आपण हे शिकलं पाहिजे. राज्यकर्त्यांनी सुद्धा कीर्तन ऐकायला आलं पाहिजे आणि तरुण मित्रमंडळाने सुद्धा शिवबाराजांकडनं हा आदर्श घेतला पाहिजे. मला खूप असा आनंद वाटतो आपल्या या सोसायटीले सगळे तरुण मित्रमंडळाबद्दल की सगळे एवढा वेळ कीर्तनाला येऊन बसलेत. सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. नियोजन करणारे आमचे महाराज तरुणच आहेत नाही का, आमचे स्वप्नीलजी महाराज. आणि त्याच्या योग्य मार्गदर्शनाने सुंदर आणि सगळे असे घेऊन बसतात बरं का महाराज. म्हणजे असं नाही बाकीच्यांचं कसं असतं, नाही मग मी महाराज आहे, मी असं घर महाराज, तुम्ही तता लांब बसा असं नाही. म्हणजे स्वप्नील महाराज सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात आणि यालाच खरं प्रेम म्हणतात. वीर शिवाजी महाराज और महाराणा प्रताप का गूंज उठाओ नारा है. वीर शिवाजी महाराज और महाराणा प्रताप का गूंज उठाओ नारा है. कहो गर्व से हम हिंदू हैं और हिंदुस्तान हमारा है. हिंदुस्तान दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. कभी किसी के सामने सर नहीं झुकाया क्योंकि शिवराजे हिंदू की औलाद था. क्या बात. छत्रपति शिवाजी महाराज की विठाल जय जय विठाल. विठाल जय हरे.